जय जय रघुवीर समर्थ. माझं नाव शाश्वत चारुदत्त साळवे आहे. मी इयत्ता 6वीत शिकतो. माझ्या शाळेचं नाव नारायणा विद्यालय आहे. मला अनुराधाताईंचा मनाच्या श्लोकांचा उपक्रम खूप आवडला. त्याच्यामुळे मी आज तुम्हा लोकांसमोर माझा सगळ्यात आवडता मनाचा श्लोक प्रस्तुत करणार आहे. माझा सगळ्यात आवडता मनाचा श्लोक क्रमांक आहे 56. तर आता मी प्रस्तुत करतो. दीनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनिदास पाळू, दया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता मी तुम्हाला याचा अर्थ सांगणार आहे. दीनाचा दयाळू मनाचा मवाळू. पहिल्या ओळीचा अर्थ आहे की जसं की दीनाचा दयाळू म्हणजे मनाने जो दयाळू असतो, जसं की आपली आई दीनाचा आणि जशी की आपली आई मनाने मवाळू असते. तर जर ती कुठूनही थकून आली पण तिला तुमची चिंता असेल तर ती तुमच्यासाठी काहीतरी करून, जर तुम्हाला भूक लागली आहे, ती बाहेरून आली, ती खूप थकली आहे, तर ती तुमच्यासाठी काहीतरी करून देईल तुम्हाला. आणि दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे स्नेहाळू कृपाळू जनिदास पाळू. स्नेहाळू कृपाळू जनिदास पाळू म्हणजे दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे स्नेहाळू कृपाळू. जसं की तुमची आई तुम्हाला रागवते पण ती तुमच्या चांगल्यासाठीच रागवते. आणि त्याच्यानंतर जेव्हा ती रागवते त्याच्या 5-6 मिनटानंतर ती तुम्हाला जवळही करून घेते, ज्याच्याने की तिला तुम्हाला त्रास द्यायचा कोणताच उद्देश नसतो. ती जे रागवते तर तुमच्या चांगल्यासाठीच असतं, म्हणून ती रागवते. तिसऱ्या वेळचा अर्थ आहे दया अंतरी क्रोध संताप कैचा. तिसऱ्या ओळीचा अर्थ आहे जसं की तुम्ही श्रीरामाचं उदाहरण घेऊन घ्या. श्रीरामाला जेव्हा मागच्या दिवशी कळलं होतं की ते पुढच्या दिवशी राजा बनणार आहेत, तेव्हा त्यांना खूपच जास्त खुश नव्हते झाले. आणि जेव्हा त्यांना पुढच्या दिवशी कळलं की तुम्हाला कैकेयी मातेने श्राप दिला आहे, तुम्हाला कैकेयी मातेंनी राजाला वर मागितलं की रामाला वनवासाला पाठवा 14 वर्षाचा आणि त्याच्यानंतर माझ्या मुलाला भरतला राजा बनवतात. तेव्हा ते खूप जास्त दुःखी पण नव्हते. उलटं ते जेव्हा वापस आले तेव्हा त्यांनी पहिले तर नमस्कार कैकेयी मातेलाच केला. चौथ्या ओळीचा अर्थ आहे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता अजून एकदा तुम्ही श्रीरामाचं उदाहरण घेऊन घ्या. जसं श्रीरामांनी चांगले कर्म केले, आपल्या आईची सेवा केली, तसंच ते करून तसंच त्यांच्या मार्गावर चालून आपण पण देवाचे सर्वप्रथम भक्त बनू शकतो. जय जय रघुवीर समर्थ.